अरे यार, दिल पे मचले ना. मनावर घेऊ नकोस गड्या, मनाला लावून घेऊ नकोस. पण एक्झॅक्टली आपल्याला काय म्हणायचं असतं? म्हणजे आपल्याला असं म्हणायचं असतं का की कोणी काही जे बोललं आहे ते मनाला फार लावून घेऊ नकोस, म्हणजे त्या बोलण्याचा जो तुझ्यावरती इम्पॅक्ट होतो आहे, त्याचा जो परिणाम तुझ्यावर होतो आहे, आणि अर्थातच तो नकारात्मक परिणाम आहे, त्याने तू खूप गांगरून गेलायस, हैराण झालायस, निराश झालायस किंवा रागावलायस रिअली, असं तू मनावर घेऊ नकोस. पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट ही असते की मनावर घेऊ नकोस म्हणजे काय. तर जेव्हा आपल्याला कोणीतरी अशी नकारात्मक गोष्ट सांगत असतं तुमच्याविषयी, तुमच्या स्वभावाविषयी, तुमच्या ऍक्शन विषयी, तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी, ती खरी असो की खोटी असो आपण सोडून देऊया, पण चार चौघात असं दुसऱ्या माणसाला मनाला लागेल असं बोलणं, याने आपला अपमान होतो, ही गोष्ट खरी आहे. पण यातनं स्पष्ट काय होतं तर आपला अपमान झाला हे नाही, तर त्या माणसाची वृत्ती कशी आहे, तो कसं न विचारता बोलतो, न विचार करता बोलतो, असं त्याचं अपब्रिंगिंग आहे, मनात येईल ते बोलतो, ही त्याची वृत्ती आहे, हा त्याचा स्वभाव आहे, त्या व्यक्तीचा स्वभाव आहे. इट स्पीक्स अबाउट अदर पर्सन, नॉट यू. तुमच्याविषयी तुम्ही मनाला काहीतरी लावून घेऊन बोलता, म्हणजे ते आपणच तसे होत असं आपल्याला वाटायला लागतं. हे बिलकुल झूठ आहे.